मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत. मारेगाव वार्ता. डोंगरखर्डा गावाजवळ बिबट्या वाघाचे दर्शन. 24 तासानंतर आज सुखरूप रेस्क्यू करण्यास वन विभागाला यश. कळंब बुधवार दिनांक 21, काल दिनांक 20 मंगळवार रोजी 4 वाजताच्या सुमारास डोंगरखर्डा ते राळेगाव रोडवर डोंगरखर्डा बस स्टँड पासून 1 किलोमीटर अंतरावर ही शौकत अली सय्यद यांच्या रस्त्यालगत असलेल्या शेतातील झाडावर वाघ असल्याची माहिती एका ट्रक चालकांनी सर्वप्रथम बसस्टँड परिसरात दिली. झाडावर वाघ असल्याची बातमी कळताच गाव परिसरातील नागरिकांनी सदर भागात वाघ पाहण्यासाठी गर्दी केली. झाडावर असलेल्या बिबट्या वाघाचे काहींनी मोबाईलवर फोटो क्लिक केले तर काही महाभागांनी त्याला गोटे मारून हाकलण्याची सुद्धा प्रयत्न केले. सदर झाडावर बिबट्या वाघ असल्याची माहिती मिळताच जोडमहा वन परिक्षेत्राचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने अंधार पडल्याने सदर बिबट्याचे रेस्क्यू करणे कठीण असल्याने आज सकाळी ठीक 9 वाजतापासून यवतमाळ वन परिक्षेत्राचे PCF योगी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली RFO मडावी साहेब व वन विभागाचे कर्मचारी तसेच यवतमाळ कोब्रा ॲडव्हेंचरचे श्री जोशी साहेब यांच्या चमूने बिबट्या आला रेस्क्यू करण्यात शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी झाडाभोवताल नेट बांधण्यात आली. आज सकाळपासूनच डोंगरखर्डा ते कैलास पोर्टपर्यंत पूर्णपणे रस्त्याची वाहतूक बंद करण्यात आली होती. पर्यायी व्यवस्था म्हणून डोंगरखर्डा पिंपळसिंडा ते कैलासपूर राळेगाव या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती. मागील 24 तासापासून याच झाडावर आपले ठाण मांडले होते. आज 5 वाजताच्या सुमारास पोकलेन मशीनच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या हलवून बिबट्याला अलगद झाडीमध्ये पाडण्यात आले. क्षणभर जाळीमध्ये थांबून बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली व सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. अशा पद्धतीने मागील 24 तासापासून झाडावर बसलेल्या बिबट्याचे सुखरूपपणे रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश आलेले आहे. मारेगाव वार्ता कळंब तालुका प्रतिनिधी जावेद शेख. वन परिक्षेत्र जोडमामध्ये कालपासून डोंगरखड्डा या गावाजवळ एक बिबट या तुम्ही पाहता या झाडावर थांब मानून बसला होता. आता त्याला व्यवस्थितपणे रेस्क्यू करण्यात आले. यासाठी आमचे UCF साहेब संरक्षक श्री गिरी साहेब सोबत होते. तसेच कोब्रा ॲडव्हेंचरच्या नेचर क्लबचे श्री श्याम जोशी यांची पूर्ण टीम आमच्यासोबत त्यांनी सहकार्य केलं आहे. ते वाईल्ड लाईफ वॉर्डन आहे जिल्ह्याचे आपले हे. आणि आता त्याला सुरक्षित खाली उतरवलं आहे, जाळीमध्ये काटलं आहे आणि तो त्याच्या दिशेने पळून गेलेला आहे. हे रेस्क्यू टीम जवळपास 24 घंट्यापासून सुरू होती. आता त्याला आम्हाला यश मिळालेलं आहे. धन्यवाद. जोशी सरांचं नमस्कार. मी श्याम जोशी, ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन यवतमाळ जिल्हा. आमची कोब्रा ॲडव्हेंचर अँड नेचर क्लब ही संस्था आहे, ते वन्यप्राणी संरक्षणाचं काम करते. याच्यामध्ये ही जी मंडळी दिसत आहे ती सगळी कोब्रा ॲडव्हेंचरची टीम आहे आणि वनविभाग आमचा आहे असं आम्ही समजतो आणि आम्ही त्या भावनेने सहकार्य करत असतो. आणि गिरी साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे कार्य केलेलं आहे. त्या बिबट उतरत नव्हता, तहानलेला भुकेला तरी उतरत नव्हता, कारण लोकांनी त्याला बरेच परेशानी दिली होती, त्याला हरॅश केलं होतं, त्याच्यामुळे तो घाबरत होता. तेव्हा आम्ही निर्णय घेतला की पूर्ण झाडाच्या खाली नेट बांधली. कंप्लीट 4-5 नेटचं एक जाळं करून त्याला त्या नेटवर मशीननी ते फांदी हलवली आणि तो त्या नेटमध्ये पडला सुरक्षित आणि अलगद त्या नेटवर तो झेलला गेला. त्याला कुठलीही दुखापत झालेली नाही. नंतर तो थोडा स्थिरावला नेटमध्ये घाबरला असल्यामुळे आणि नंतर तो नेटमधून बाहेर निघाला आणि या भागातल्या जंगलाच्या दिशेने हा सुखरूप गेला. आणि परिसरातल्या लोकांनासुद्धा आम्ही वेळोवेळी सूचना दिलेली आहे, तुम्ही या परिसरामध्ये येऊ नका, तुम्हाला कोणताही धोका होणार नाही याची काळजी तुम्हालाही घ्यायची आहे आणि आम्हालाही घ्यायची आहे. आणि ती वाघाची पण सुरक्षा हे आपलं परम कर्तव्य आहे. तेव्हा या गावातील परिसरातील लोकांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं आहे. त्याबद्दल मी आमच्या कोब्रा ॲडव्हेंचर अँड नेचर क्लबतर्फे आणि वनविभागातर्फे या संपूर्ण परिसरातील गावकऱ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि हा रेस्क्यू सुरक्षित झाला, तो मादी बिबट सुरक्षित झाला, याबद्दल सगळ्यांना आनंद आहे. धन्यवाद. सगळ्याचं एक आहे ना, थोडंसं पूर्ण घेऊन घे. सगळं घे पाच थोडा पाच.
ठीक आहे मान नको. तीन कोंबड्या